लवंग ठेवली तर माझं दात दुखणं बंद होईल. तंबाखू ठेवून बघू का? नाही 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 नको. ते काय पान टाकतात आणि किडे निघतात, त्याच्याने फरक पडतो का? बरं ठीक आहे, जाऊ दे. मग कुठेतरी गोळ्या घेऊन बघतो, मग दातांचं दुखणं थांबेल. हाय, आणि डॉक्टर मोनाली. हे सगळे तुम्ही ऐकले असतील उपचार, ऐकतच असतो आपण, आणि कुठेतरी बॅक ऑफ द माइंड काही लोक याच्यावर विश्वास ठेवतात. ठीक आहे, लवंग ठेवणं तात्पुरता ठीक आहे. तंबाखू ठेवतात लोक. तंबाखूचा चक्क अशी एवढी चिमटी घेऊन तिथे दातामध्ये भरतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्याने दुखणं थांबतं. बरं ठीक आहे. त्याच्यानंतर ते जे मी आळ्यांचं बोललेली की पान चावायला देतात आणि मग थुंकल्यानंतर आळ्या पडतात आणि नंतर आमचा दात दुखत नाही, ह्याच्यावर तर लोक विश्वास ठेवतात. ह्याच्याने काहीच होत नाही, काहीच नाही. तात्पुरतं तुम्हाला फक्त ते येड्यात काढतात, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. दाताचं दुखणं कसं थांबेल? किडे दातात नसतातच, पहिला मुद्दा हा क्लिअर झाला. त्याच्यानंतर काय, ते दाताला काहीतरी ठोकतात आणि त्यांचं दात दुखणं बंद होतो, हे असं पण काहीतरी मी ऐकलं. तर हे आजूबाजूचे टोटके, आजूबाजूचे जे घरगुती उपचार, हे ऐकू नका. आणि जरी ऐकले असतील तरी तुमच्यावर ट्राय करू नका. जर स्वतःचे दात तुम्हाला वाचवायचे असतील तर. फ्रीमध्ये सांगते, फ्रीमध्ये सल्ला देते. जर तुम्हाला तुमचे दात वाचवायचे असतील तर हे आजूबाजूच्या लोकांचं ऐकून स्वतःच्या दातावर काहीतरी उपचार करायचे नाही. डेंटिस्टकडे जा. तुम्हाला खरंच त्रास वाटत असेल, डेंटिस्टकडे जा, त्यांचं ओपिनियन घ्या, त्यांचं मत ऐका. ट्रीटमेंट करायची की नाही हा तुमचा स्वतःचा डिसिजन आहे, बट ॲटलिस्ट एक एक्सपिरियन्स शिकलेल्या डेंटिस्टकडे जा, प्रोफेशनल डेंटिस्टकडे जा, जे त्यांच्या शिक्षणाचा वापर करून तुम्हाला त्यांचं मत देतील आणि त्यानुसार तुम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट करा. थँक्यू.